Hi everyone, thank you very much for clicking this video. Welcome to Mamta Academy. Today we are going to learn another vowel. So friends, see this is our series Sound of Pair Vowels. In English language, how many vowels? There are 5 vowels. या vowelsला आपण व्यवस्थित डिटेल मध्ये बघितलं आहे. आता आपण बघणार आहोत जोड स्वर, पेअर vowels. जोड स्वर कशाला म्हणतात बघा. एक वॉवेलला दुसऱ्या वॉवेलशी आपण जोडतो तेव्हा त्याचे उच्चारण, त्यांचे प्रोनाउन्सिएशन असतात ते चेंज होत असतात, म्हणजे वेगवेगळे येत असतात. तर बघा, ओ ला आपण परत ओ शी जोडलं, मग त्याचे उच्चारण शब्दांमध्ये 2 प्रकारे येतात. एक म्हणजे ऱ्हस्व उ आणि दुसरा म्हणजे दीर्घ उ असा. आता 2 प्रकारे शब्दांमध्ये कसे येतात आणि त्यांचे उच्चारण कसे करावे ते आपण एक्झाम्पलच्या माध्यमातून बघणार आहोत. बघा, पहिलं बघा, शब्दांमध्ये डबल ओ आले जोड स्वराच्या ऱ्हस्व उ असा उच्चारण. बघा, आता शब्दांमध्ये डबल ओ आले दिसते. पहिलं एक्झाम्पल बघा, गुड. याला वाचन करा, गुड. गुड म्हणजे काय? चांगला. गुड म्हणजे काय? चांगला. गुड उ असा उच्चार होतोय का? बरोबर. कसा? ऱ्हस्व ओ असा उच्चार होणार. बुक. बुक म्हणजे काय? पुस्तक. तिसरं बघा, फूट. फूट म्हणजे काय? पाऊल. फूट ओ असा उच्चार होतोय. बरोबर. आता खालचं बघा, इथे पण डबल ओ. आता याचे उच्चारण दीर्घ येणार. जोड स्वराच्या उच्चारण दीर्घ. एक्झाम्पलच्या माध्यमातून बघा, जू. जू म्हणजे प्राणी संग्रहालय. जू. दुसरं बघा, डबल ओ आलंय दिसतंय. रूम. रूम म्हणजे काय? खोली. दिस इज अ रूम. रूम म्हणजे काय? खोली. दीर्घ येते ना उच्चारण, दीर्घ. स्कूल. स्कूल म्हणजे काय? शाळा. आय होप कन्सेप्ट क्लिअर झाले असेल. डबल ओ आले की आपण त्याचे 2 प्रकारे उच्चारण करणार आहोत. एक म्हणजे ऱ्हस्व उ आणि दुसरं म्हणजे दीर्घ उ.